या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आम्ही तुम्हाला थेट दाखवत आहोत। उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये गोळीबार झालेला आहे आणि यामध्ये एक जणाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। मोठी बातमी या क्षणाची आम्ही थेट टुडे समाचारच्या प्रेक्षकांना थेट दाखवत आहोत। या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे। सर्वात अगोदर फक्त आमच्या टुडे समाचारच्या प्रेक्षकांना आम्ही थेट दाखवत आहोत। उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये ही घटना घडलेली आहे। लोहारा या ठिकाणी गोळीबाराची घटना घडलेली आहे। यामध्ये एक जणाचा मृत्यू सुद्धा झालेला आहे। मोठी घटना आहे। या क्षणाची आम्ही तुम्हाला थेट दृश्य दाखवत आहोत। याच ठिकाणी गोळीबार सुद्धा करण्यात आलेला आहे। पोलीस हे घटनास्थळी पोहोचलेले आहेत। आम्ही तुम्हाला थेट दृश्य दाखवतोय। लोहारा तालुक्यातील लोहाला खुर्द या ठिकाणी एका 28 वर्षीय तरुणाचा गोळ्या झाडून खून करण्यात आलेला आहे। मोठी बातमी या क्षणाची दिनांक 6 रोजी दुपारी 3 ते 4च्या दरम्यान ही घटना घडलेली आहे। मोठी बातमी, मयत झालेल्या तरुणाचं नाव नितीन मधुकर आरगडे असं आहे। वय त्याचं 28 वर्ष आहे। तो शेतकरी आपल्या शेताजवळील ओढ्यातील पाण्याची मोटार काढून तलावावर बसवण्यासाठी जात असताना त्यावेळी त्याच्यावर अज्ञात व्यक्तीकडून गोळ्या झाडण्यात आलेल्या आहेत। मोठी बातमी या क्षणाची उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय। फक्त टुडे समाचारच्या प्रेक्षकांना आमचं चॅनल हे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील एक नंबर चॅनल आहे। या चॅनलचे व्ह्यूवर्स 3,48,00,000 व्ह्यूवर्स आहेत। आता सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळा विषय, वेगळी चर्चा आम्ही थेट दाखवतोय। थेट दृश्य उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील लोहारा या ठिकाणी गोळीबार करण्यात आलेला आहे। मोठी बातमी या क्षणाची, नितीन यांचा जागेवरच मृत्यू झालेला आहे। यावेळी दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। मोठी बातमी या क्षणाची, ताब्यात घेतलेल्या संशयित व्यक्तीची चौकशी सुद्धा करण्याचं काम हे सध्या पोलीस करत आहेत। मोठी बातमी, 2 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी सदाशिव शेलार, लोहारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित चिंतले, उपनिरीक्षक सचिन केंद्रे यांच्यासह त्या ठिकाणी कर्मचारी हे घटनास्थळी दाखल झालेले आहेत। आम्ही तुम्हाला थेट दृश्य दाखवतो। याच ठिकाणी पोलिसाची गाडी सुद्धा पोलीस पोहोचलेले आहेत। उपविभागीय अधिकारी हे घटनास्थळावर पोहोचल्याचं आपल्याला दिसत आहे। मोठी बातमी या क्षणाची, खुनाचे कारण मात्र अजूनही अस्पष्टच आहे। अद्याप हे कारण समजलेलं नाही। याबाबत आता सध्या पोलीस हे या ठिकाणी तपास करत आहेत। नेमकं घटना कशामुळे घडली हे कारण अजून अद्याप हे स्पष्ट झालेलं नाही। आम्ही तुम्हाला थेट दृश्य दाखवतोय। 2 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे। यानंतर आता पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू असल्याची माहिती या ठिकाणी समोर येत आहे। मोठी बातमी या क्षणाची, उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील आमचं एक नंबरचं चॅनल आहे। या चॅनलचे व्ह्यूअर्स 3,48,00,000 व्ह्यूअर्स आहेत। आता सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळा विषय, वेगळी चर्चा, ज्या ठिकाणी घटना घडते ती सर्वात अगोदर फक्त टुडे समाचार या चॅनलवर दाखवण्याचं काम सध्या जिल्ह्यामध्ये आम्ही करत आहोत। आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा। या क्षणाची सर्वात मोठी उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील लोहारा या ठिकाणी घटना घडलेली आहे। गोळीबार झालेला आहे आणि याच्यामध्ये एक जणाचा मृत्यू झालेला आहे। आता हा मृत्यू कशामुळे झाला किंवा गोळीबार कशामुळे झाला हे कारण अजून अस्पष्टच आहे। पोलीस तपासानंतरच नेमकं कारण काय आहे हे समजू शकतं। थेट दृश्य आम्ही तुम्हाला दाखवू शकतो टुडे समाचारच्या प्रेक्षकांना लाईव्ह थेट। याच ठिकाणी गोळीबार करण्यात आलेला आहे। शनिवाळ्याला फोन करायचं हिने का करायला देऊ खाके पडून नदी इथं तळ्यावर रस्त्यावर झापलेलं आहे ओपन करा मग तुम्हाला परमिशन नाही
हिने का करायला देऊ खाके पडून इथं शो नितीन आरडे फोन झाला रे मार्गो नितीन आरडे फोन झाला रे मार्गो तळ्यावर रस्त्या रस्त्यावर आपल्याला ओपन कराय मग तुम्हाला परमिशन नाही 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 शनिवाड्याला फोन करायचं हिने का करायला देऊ खाके पडून इथं शो घरी मार तळ्यावर रस्त्या रस्त्यावर आपल्याला ओपन कराय मग तुम्हाला परमिशन नाही 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 शनिवाड्याला फोन करायचं हिने का करायला देऊ खाके पडून इथं शो घरी मार घरी मार शनिवाड्याला फोन करायचं हिने का करायला देऊ खाके पडून इथं शो तळ्यावर रस्त्या रस्त्यावर आपल्याला ओपन कराय मग तुम्हाला परमिशन नाही 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 शनिवाड्याला फोन करायचं हिने का करायला देऊ खाके पडून इथं शो नितीन आरडे फोन झाला रे मार्गो नितीन आरडे फोन झाला रे मार्गो तळ्यावर रस्त्या रस्त्यावर आपल्याला ओपन कराय मग तुम्हाला परमिशन नाही 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 शनिवाड्याला फोन करायचं हिने का करायला देऊ खाके पडून इथं शो घरी मार तळ्यावर रस्त्या रस्त्यावर आपल्याला ओपन कराय मग तुम्हाला परमिशन नाही 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 शनिवाड्याला फोन करायचं हिने का करायला देऊ खाके पडून इथं शो घरी मार घरी मार शनिवाड्याला फोन करायचं हिने का करायला देऊ खाके पडून इथं शो तळ्यावर रस्त्या रस्त्यावर आपल्याला ओपन कराय मग तुम्हाला परमिशन नाही 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 शनिवाड्याला फोन करायचं हिने का करायला देऊ खाके पडून इथं शो नितीन आरडे फोन झाला रे मार्गो नितीन आरडे फोन झाला रे मार्गो तळ्यावर रस्त्या रस्त्यावर आपल्याला ओपन कराय मग तुम्हाला परमिशन नाही 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 शनिवाड्याला फोन करायचं हिने का करायला देऊ खाके पडून इथं शो घरी मार तळ्यावर रस्त्या रस्त्यावर आपल्याला ओपन कराय मग तुम्हाला परमिशन नाही 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 शनिवाड्याला फोन करायचं हिने का करायला देऊ खाके पडून इथं शो घरी मार घरी मार शनिवाड्याला फोन करायचं हिने का करायला देऊ खाके पडून इथं शो
तळ्यावरच्या रस्त्यावर आपल्याला ओपन करा मग तुम्हाला परमिशन नाही. नाही शिवमाळ्याला फोन करायचं हिने का करायला देऊ खाकपडी तिथं नितीन आरडे फोन झाला रे